भुजबळांच्या नेतृत्वातील बैठकीत कुणबी प्रमाणपत्रांना स्थगिती आणि शिंदे समिती रद्द करण्याचा ठराव। 3 फेब्रुवारीला नगरमध्ये मेळावा तर महाराष्ट्रात यात्राही काढणार। एकीकडे ओबीसींवर अन्याय होणार नाही असं सरकार सांगते, तर दुसरीकडे ओबीसींच्या लेकरांच्या तोंडचा घास काढून घेतला जातोय। भुजबळांचा सरकारला घरचा आहे। ओबीसींच्या टक्केला कुठेही धक्का लागलेला नाही। भुजबळांचा गैरसमज चर्चेनं दूर करणार फडणवीसांची प्रतिक्रिया। फडणवीसांचं ओबीसींना कोणताही धक्का न लागल्याचं स्पष्टीकरण। मात्र ओबीसींना धक्का मारून बाहेर काढलं जातंय भुजबळांचा आरोप। आम्हीही मतदान करतो, लक्षात ठेवा, सरकारला इशारा। मराठा आरक्षण कायद्याप्रमाणेच दिलं गेलंय, इतरांना धक्का नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण। गरिबांच्या आरक्षणावर दिवसा ढवळ्या दरोडा टाकला, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही म्हणाले होते, मग आता कुठे गेले शिंदे फडणवीस? अजित पवार शेणगेंचा सवाल। ओबीसींना ढकलून बाहेर काढण्याचा प्रयत्न, मुख्यमंत्री बोलतात पण त्यांचा बोलण्यानं समाधान होत नाही, केवळ एक बाजू धरून चालणार नाही। मराठा आरक्षणावर छगन भुजबळ यांचं वक्तव्य। राजकारणी लोक आपल्याला वाद निर्माण करतात, मराठा आणि ओबीसी बांधवांनी एकत्र राहावं, जरांगे पाटील यांची दोन्ही समाजांना विनंती। मराठा समाजानं अनेकांना नेता केलं, पण मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित राहावं लागलं, त्यामुळे मराठा समाजाला न्याय मिळावा ही आमची भूमिका, मुख्यमंत्री शिंदेंकडून स्पष्टीकरण। मराठा आरक्षणासंदर्भातील सरकारच्या निर्णयाशी सहमत नाही, नारायण राणेंचा सरकारला घरचा आहे। मराठ्यांचं खच्चीकरण होत असून इतर समाजात असंतोषाची शक्यता, असंही ट्विट। सरकारला सर्व समाजात न्याय द्यायचा आहे, काहीही झालं तरी ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, फडणवीसांची भूमिका। तर भुजबळ आणि राणेंशी चर्चा करणार अशी माहिती। नारायण राणेंची भूमिका, कोकणातील वेगळं समीकरण, कोकणातील मराठा समाजाचे विचार वेगळे, ओबीसी आरक्षणाला आम्ही धक्का लावणार नाही, संजय शिरसाटांची प्रतिक्रिया। ओबीसींना कोणताही धक्का लागलाच नाही, ओबीसी नेते वंदा तायवाड यांचा दावा। 54 लाख नोंदींपैकी अनेक नोंदी जुन्या, तायवाड विधान। कुणबी प्रमाणपत्राच्या निर्णयानं मराठा समाजाचे नेते बोल, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिरो ठरले, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। ओबीसींवर ओढलेले आसूड पाहून दुःख होते, ओबीसी महासंघाच्या सभेतनं टीपी मुंडे यांचा निशाणा। माझी भूमिका कोणाला पटो न पटो मला काही देणं घेणं नाही, भुजबळांची भूमिका समता परिषदेकडनं, ती राष्ट्रवादीची भूमिका अधिकृत नाही, प्रफुल्ल पटेल यांच्या वक्तव्यावर भुजबळांची प्रतिक्रिया। छगन भुजबळांना समस्या असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, भुजबळ पूर्वाश्रमीचे शिवसैनिकच, स्वाभिमान दाखवून राजीनामा द्या, संजय राऊतांचं आव्हान। आमच्या लढ्याला यश, मात्र जोपर्यंत सरकार अंमलबजावणी करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, मनोज जरांगेंची भूमिका। छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनासाठी जरांगे आज किल्ले रायगडावरती जाणार, नवीन कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत सावध रहा, जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन। तर 57 लाखांपैकी किती नोंदी जुन्या आणि किती नव्या हे सरकारनं सांगितलंच नाही, जरांगेंचं मोठं विधान। मात्र 39 लाख नोंदींचं वाटप झाल्यानं त्या नव्या असल्याचाही दावा। गेल्या 35 वर्षांपासून मी ओबीसींच्या हक्कासाठी लढतोय, मी त्यावेळेला शिवसेना सोडली, आता शिवसेना सोडणं सोपं झालंय, छगन भुजबळांचा उद्धव ठाकरेंना टोला। कुणी 2 समाजात तेढ निर्माण करण्याचं काम करू नये, मराठा आरक्षणावरनं संजय राऊतांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर। सर्व समाजांनी एकमेकांबाबत आदर राखला पाहिजे, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचं सगळ्या समाजांना आवाहन। सरकार मराठा समाजाला योग्य न्याय देणार, कालच्या निर्णयानं मराठा समाज आनंदी, इतर कोणाला वाईट वाटू नये, प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। मराठा धनगर मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावं ही आमची भूमिका, राष्ट्रवादीच्या भूमिकेत कुठलाही बदल नाही, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। भुजबळांनी 2 जातीत तेढ निर्माण करून भांडण लावण्याचं काम केलं, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांचा आरोप। उद्या महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक, येत्या 8 ते 10 दिवसात जागा वाटपाचा निर्णय होईल, काँग्रेस नेते नाना पटोले यांची माहिती। प्रत्येक लोकसभा मतदारसंघात आमची 2 लाख मतं, जागा वाटप करताना योग्य सन्मान द्यावा, प्रकाश आंबेडकरांचा महाविकास आघाडीतल्या नेत्यांना सल्ला। येत्या निवडणुकीत दोन्ही प्रकाशजींना लोकसभेवर पाठवा, प्रकाश आंबेडकर आणि शेणगेंना उद्देशून टीपी मुंडे यांचं विधान। भंडारा गोंदिया मतदारसंघावरनं महायुतीत रस्सीखेच, हा मतदारसंघ भाजपचा असल्याचं भाजपचे विद्यमान खासदार सुनील मेंढे यांचं वक्तव्य, तर भंडारा गोंदियाच्या केंद्रस्थानी मी असतो, प्रफुल्ल पटेल यांचं विधान।
नितीश कुमारांची 24 वर्षात 9व्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ, तर भाजपकडनं सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा उपमुख्यमंत्रीपदी. बिहारमध्ये पुन्हा एकदा तख्तापलट, नितीश कुमारांची भाजपसोबत तिसऱ्यांदा घरवापसी. 5 वर्षात 3 वेळा 3 वेगवेगळ्या सहकाऱ्यांसोबत नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री. इंडिया आघाडीमध्ये आलबेल नसल्यानं निर्णय, भाजपसोबत गेल्यानंतर नितीश कुमारांची प्रतिक्रिया. तर उपमुख्यमंत्री पदाचा महाराष्ट्र पॅटर्नही बिहारमध्ये कायम. राज्याच्या राजकारणातील खेळाडू वृत्ती संपली, कबड्डीमध्ये लाथा घालूनही नंतर मिठी मारतात. संजय राऊतांचा नितीश कुमारांवर निशाणा. 2-3 महिन्यांपूर्वी नितीश कुमारांनी इंडियाची बैठक घेतली, अचानक ते भाजपसोबत कसे गेले हे कळलं नाही. शरद पवारांची प्रतिक्रिया. यंत्रणेचा गैरवापर करून पक्ष फोडले जात आहेत, नितीश कुमार यांच्या शपथविधीवरनं सुप्रिया सुळेंची टीका. नितीश कुमार राजकीय फायद्यासाठी इकडे तिकडे जात असतात, काँग्रेस नेते नाना पटोले यांची टीका. खासदार इम्तियाज जलील यांचं सावरकरांबाबत वादग्रस्त वक्तव्य, जलील यांच्या वक्तव्यानं नवा वाद. इम्तियाज जलील आणि भाजपचे अंतर्गत संगनमत, भाजपकडनं जलील यांना वादग्रस्त बोलण्याची परवानगी, तर सावरकरांबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यावर राऊतांची ही प्रतिक्रिया. जलील औरंगजेबाची आणि निजामाची औलाद, जलील यांना सावरकरांबद्दल प्रेम येण्याचं काही कारण नाही. संजय शिरसाट यांची जलील यांच्यावर टीका. कोकणात रिफायनरी करणारच, केंद्रमंत्री नारायण राणेंचा निर्धार, तर रिफायनरी होऊ न देणाऱ्यांची ताकद किती आहे, नारायण राणेंचा टोला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार पात्रता प्रकरणी आज सुनावणी, विधान भवनात सकाळी 10 वाजता सुनावणीला सुरुवात होणार. ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर यांची आज ईडी चौकशी, सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात चौकशी होणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडनं प्रतापगडाची पाहणी, श्रीकांत शिंदेंसह प्रशासकीय अधिकाऱ्यांची ही उपस्थिती. तुळजाभवानी मंदिरात मुख्यमंत्री शिंदेंकडनं आरती. नागपुरातील खासदार क्रीडा महोत्सवाच्या समापन सोहळ्यामध्ये बाचाबाची, यशवंत स्टेडियमच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रेक्षक आल्यानं मोठी गर्दी, काही काळ गोंधळाची स्थिती, कार्यकर्त्यांनी लोकांची काळजी समजू. गौतमी पाटीलचा मुंबईच्या कुर्ल्या ते एसटी डेपो परिसरात कार्यक्रम, गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात टवाळखोरांची मात्र हुल्लडबाजी. बीडच्या माजलगावमध्ये एका लग्न सोहळ्यात पंकजा मुंडे आणि जरांगे पाटील एकत्र. माजलगावमध्ये भाजप तालुका अध्यक्ष अरुण राऊत यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याला दोघांची उपस्थिती. आवश्यक असलेल्या संस्थांना सरकार पाठबळ देणार, केसरकर तुम्ही मराठी भाषा विभाग म्हणून हाती घ्या, फडणवीसांचं आश्वासन. नांदेडच्या हिप्परगाव माळ गावामध्ये मराठा आंदोलनासाठी मुंबईला गेलेल्या मराठा आंदोलकांचा सत्कार, मनोज जरांगेंच्या नेतृत्वात गेलेल्या मराठा आंदोलकांची गावभर विजयी रॅली. हिंगोली शहरालगत असलेल्या बळसोंडीमध्ये वसाहतीला जरांगे पाटलांचं नाव, फटाक्यांची आतिषबाजी करत मराठा एक मराठा लाख मराठा असं म्हणत जरांगे पाटील फलकाचं नामकरण. जळगावात एकूण 8 लाख कुटुंबांपैकी 5.5 लाख कुटुंबांचं सर्वेक्षण पूर्ण, 5 दिवसात एकूण 60% कुटुंबांचं सर्वेक्षण पूर्ण झाल्याची माहिती. देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते गुरुद्वारा साहिबच्या नूतनीकृत दरबार हॉलचं उद्घाटन, फडणवीसांसह इतर मान्यवरांची उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थिती. नांदेडमध्ये काँग्रेसच्या वतीनं महिला मेळाव्याचं आयोजन, मेळाव्यात रमेश चेन्नीतला, नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची उपस्थिती. भंडारा जिल्ह्यामध्ये अखिल महाराष्ट्र सफाईगार आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना महिलांचा मेळावा संपन्न, कार्यक्रमाला खासदार सुनील मेंढे यांची उपस्थिती. तर मेळाव्याच्या माध्यमातून महिलांच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक उन्नतीकरता अनेक उपाययोजनांचा जागर. धुळे जिल्ह्यात भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या उपस्थितीत महिलांचा स्नेह मेळावा संपन्न, तर या माध्यमातून महिलांबाबत केंद्राच्या आणि राज्याच्या योजनांची माहिती देण्याचं काम. नंदुरबार जिल्ह्यात स्वतंत्र कांद्याची बाजारपेठ सुरू झाल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फायदा, तर नंदुरबार जिल्ह्यासोबतच गुजरात आणि धुळ्यातील शेतकरी देखील कांदा विक्रीसाठी येणार. नंदुरबार जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून थंडीच्या प्रमाणात वाढ, रब्बी हंगामातील पिकांना त्याचा फायदा, मात्र गहू, हरभरा, उन्हाळी कांदा या पिकांना काहीसा फटका. नंदुरबार धुळे जिल्हा जोडणाऱ्या शहादा सारंगखेडा रस्त्याची दुरुस्ती, यासाठी 17 कोटी रुपयांचा खर्च, वाहनधारकांमधनं समाधान व्यक्त. नंदुरबारच्या सातपुडा डोंगररांगेमध्ये 35 किलोमीटर पाठलाग करत वन विभागानं पकडली खैर जातीची लाकडं, तस्करी करणारे फरार, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्याच्या कांद्याला अवघा 150 ते 400 रुपये क्विंटल दर. कांद्याचा खर्च देखील निघणं कठीण झाल्यानं शेतकरी हवालदिल. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यामध्ये काही भागात पाण्याच्या चांगल्या उपलब्धतेमुळे शेतकऱ्यांचा फळ लागवडीवरती जोर. ठिबक सिंचनाचा वापर करून शेतकऱ्यांकडून टरबूज पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड. भिवंडीमध्ये 3 वर्षीय चिमुरडा हरवल्यानं पालकांची पोलिसात तक्रार. 2 दिवसानंतर चिमुरड्याचा मृतदेह इमारतीच्या पाण्याच्या टाकीत सापडल्यानं परिसरात हळहळ. भंडारा महासंस्कृती महोत्सवात जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी गायलं देशभक्तीपर गीत. तर गीत गायनाचा व्हिडिओ व्हायरल. भंडाराच्या रेल्वे मैदानावरती ग्रंथोत्सवाचं आयोजन. आज शहरातनं भव्य ग्रंथ दिंडी निघणार. नागपूरमध्ये दुचाकी कर्जासाठी अर्ज केलेल्या 168 जणांच्या कागदपत्रावर चुकीचे पत्ते. बनावट कागदपत्रावर स्वस्तात दुचाकी विक्री करणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती. पोलिसांच्या कारवाईकडे नागरिकांचं लक्ष. साताऱ्यातल्या कोयना धरण परिसरामध्ये 3.1 रिश्टर तीव्रतेचा भूकंपाचा धक्का. कोयना धरणाला कोणताही धोका नाही. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीची जनसंवाद यात्रा. सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वात यात्रेचं आयोजन. बुलढाणा जिल्ह्यातल्या मेहकरमध्ये जिल्हास्तरीय कृषी महोत्सव. कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी. बुलढाण्यातल्या मेहकरमधल्या कृषी प्रदर्शनात युवराज नावाचा 2 वर्षांचा रेडा वेचतोय सगळ्यांचं लक्ष. 900 किलोच्या युवराजचा रोजचा खर्च 1000च्या वर. बारामतीच्या सुप्यामध्ये जनाई योजनेचं पाणी मिळण्यासाठी शेतकरी संघर्ष कृती समितीच्या शेतकऱ्यांचं उपोषण. हक्काचं पाणी मिळेल तरच उपोषण सोडू अशी भूमिका. 12 तास विद्युत पुरवठा सुरू करण्याच्या मागणीसाठी गोंदियामध्ये शेतकऱ्यांचं उपोषण. राष्ट्रवादीचे मित्रुन मेश्राम यांचा उपोषणात सहभाग. महापालिकेच्या कारवाईविरोधात परभणीमध्ये लिंगायत समाज आक्रमक. लिंगायत समाजानं मेळाव्यासंदर्भात लावलेले फलक पालिकेनं काढल्यानं रास्ता रोको करत घोषणाबाजी. वर्ध्यात मुलांची सोनोग्राफी करायची असल्याचं सांगत डॉक्टरांकडून 3 लाखाला गंडा. ऑनलाईन फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. भंडाऱ्याच्या देव्हाळमधील नीलज गावामध्ये पांदण रस्त्याच्या कामासाठी कंत्राटदाराकडून अवैध खोदकाम. शेतकऱ्यांना अडचण झाल्यानं कंत्राटदारावर कारवाईची मागणी. संभाजीनगरच्या लायगावमध्ये शेतकऱ्यांच्या सहभागातनं आणि पहाट अॅग्रो प्रोड्युसिंग कंपनी अंतर्गत ऑइल मिलची स्थापना. केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्या हस्ते ऑइल मिलचं उद्घाटन. हिंगोलीमध्ये कडाक्याच्या थंडीमुळे गव्हाच्या पिकाला बहर. गहू पिकाला सध्या पोषक वातावरण निर्माण झाल्यानं शेतकरीही समाधानी. पकडलेल्या बनावट जिरे प्रकरणाचं कनेक्शन पालघरमध्ये. पालघरच्या नंडोरे नोवेलिया इंडस्ट्रीजमध्ये सुरू होता बनावट जिरे बनवण्याचा कारखाना. केंद्र सरकारच्या 3ऱ्या सूचीमध्ये आरक्षण मिळण्यासाठी गवळी समाज आक्रमक. रत्नागिरीच्या संगमेश्वरमधल्या देवरुखमध्ये गवळी समाजाचा मेळावा. यात आरक्षणावर चर्चा. वाशिमच्या मंगलवाडी ते पाचंबा फाटा या रस्त्याची दुरवस्था. रस्ता उखडल्यानं रस्त्यावर प्रवास करण्यास अडचणी. स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीनं जिंकला बिग बॉस 17चा ताज. मुनव्वर फारुकीला आलिशान कार आणि 50 लाख रोख बक्षीस. बिहारच्या पाटण्यामध्ये झळकले पीएम मोदी आणि नितीश कुमारांचे फलक. नितीश सबके है सब पर 20 नितीश अशा आशाचे फलक. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा पुन्हा सुरू. 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पश्चिम बंगालमधल्या जलपाईगुडी इथं भारत जोडो यात्रा पुन्हा सुरू. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांचा रुद्रप्रयाग इथं रोड शो. रुद्रप्रयाग इथल्या प्राचीन मंदिरापासून अगस्त्य मुनींच्या क्रीडांगणापर्यंत रोड शो. हेमंत सोरेन यांना पुन्हा एकदा ईडीचं समन्स. झारखंड मुक्ती मोर्चाकडनं ईडी विरोधात निदर्शनं. कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात हे समन्स. बर्नार्ड अर्नॉल्ड ही जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती. एलन मस्क यांना मागे टाकून गाठले अव्वल स्थान. तर मुकेश अंबानी 11व्या क्रमांकावर. नितेश तिवारीच्या रामायणमध्ये सनी देओल साकारणार हनुमानाची भूमिका. पहिल्या भागात गेस्ट अपीअरन्स देणार. या चित्रपटाची मे पासून होणार शूटिंग सुरू. एआय तंत्रज्ञान आणि फेस मॅपिंग ही फिल्म इंडस्ट्रीसाठी चिंतेची बाब. लोक त्यांच्या इच्छेनुसार चेहरा वापरत आहेत असं म्हणत अमिताभ बच्चन यांच्याकडून नाराजी व्यक्त.